नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये. तर मित्रांनो, फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या जागा आलेल्या आहेत व त्याबद्दल आपण एक स्पेशल डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. बघा मित्रांनो, त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण डिटेल व्हिडिओ बघू शकता. तर यामध्ये खूप चांगल्या वॅकन्सी बघा मित्रांनो. 10वी व 12वीच्या बेसवर पण तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याकरता पण वॅकन्सीज आहेत 54, 15 आणि 10वीच्या 12वीच्या बेसवर भरण्यासारख्या पण वॅकन्सीज आहेत. तर याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ बनवला होता, त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल. आता या व्हिडिओमध्ये बघणार बघा मित्रांनो की तुम्हाला सिलेबस कोणता राहणार आहे तुमच्या परीक्षेचा, तसेच परीक्षा पद्धती काय राहणार आहे. तर चला बघूया. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर बघणार आपण परीक्षेचे स्वरूप काय राहणार आहे अगोदर तुमच्या. तर बघा मित्रांनो, वैज्ञानिक सहाय्यक गट क, वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे विश्लेषण गट क, वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि व्यवस्थापक असे 7 प्रकारच्या पदांकरता ते वॅकन्सीज आहेत. बघा मित्रांनो, प्रत्येक पेपरला हा 100 क्वेश्चन राहणार आहेत व 200 गुणांचे, म्हणजे एक क्वेश्चन 2 गुणांकरता राहणार आहे. कोणत्याच प्रकारची व्यावसायिक चाचणी घेतली जाणार नाही आहे. बघा मित्रांनो, एक सरळ सेवा परीक्षा ही डायरेक्ट एक पेपर आणि सिलेक्शन. तर त्यानंतर बघू मित्रांनो की परीक्षेचे स्वरूप बघितले. आता सिलेबस कोणता राहणार आहे. तर सर्व पदांकरता बघा मित्रांनो 4 फॅक्टर हे कॉमन आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे पूर्ण 4 फॅक्टर प्रत्येक परीक्षेकरता कॉमन आहेत. फक्त फॅक्टर बदलतो मग बघा मित्रांनो 5वा तुमच्या जी पद आहे त्याच्या रिलेटेड 5वा क्वेश्चन, 5वा जो आहे तो राहणार आहे. तर प्रश्नसंख्या पण त्याची वेगवेगळी राहणार आहे. तर सर्वात अगोदर बघू मित्रांनो वैज्ञानिक सहाय्यक. तर बघा मित्रांनो 4 जे कॉमन टॉपिक आहेत ते फक्त आपण या एकामध्ये बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, मराठी व्याकरण राहणार आहे, सोपी वाक्यरचना राहणार आहे, नेहमीच्या शब्दाचा वापर राहणार आहे, ग्रामर आहे, सिम्पल, डायरेक्ट अँड रेग्युलर वर्ड्स हे यूज केले जाणार आहे मराठी व्याकरणमध्ये. मराठी व्याकरणावर आपण बघा मित्रांनो स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची एक प्लेलिस्ट केली आहे स्पेशल बघा मित्रांनो तुमच्यासाठी. तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण डिटेल व्हिडिओ बघू शकता व तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोगी येतील. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो राहणार आहे 12वीच्या बेसवर. 12वीच्या समान हा मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिकेचा बेस राहणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, इंग्रजीमध्ये स्पेलिंग राहणार आहे, स्पेलिंग चेकिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दाचा वापर, म्हणजे रेग्युलर जे वर्ड असतात अपोजिट वर्ड, सिमिलर वर्ड असे राहणार आहेत, ग्रामर राहणार आहे, स्पेलिंग चेक राहणार आहे, सिम्पल, डायलेक्ट्रिक्स राहणार, रेग्युलर वर्ड्स राहणार आहे बघा मित्रांनो. आणि याचा पण बघा मित्रांनो जो प्रश्नपत्रिकेचा दर्जा आहे तो राहणार आहे 12वीच्या सारखा. त्याचे 15 क्वेश्चन राहणार आहेत 30 मार्काकरता. इंग्रजीचे पण 15 क्वेश्चन राहणार आहेत 30 मार्काकरता. त्यानंतर बघा मित्रांनो, सामान्य ज्ञान, दैनंदिन जे रेग्युलर घटना राहतात म्हणजे करंट अफेअर्स, नेहमीचे अनुभव, साहित्य, राजकारण, शास्त्र हे याच्या बेसवर तुमचे क्वेश्चन राहणार आहेत. जसे औद्योगिक सुधारणा आहेत, क्रीडा आहेत, महान व्यक्ती आहेत, इतिहासमधल्या सध्याच्या त्यांच्या बेसवर तुमचा क्वेश्चन राहणार आहे. भारताचा इतिहास राहणार आहे व भूगोलाचा राहणार आहे, पण त्यामध्ये पण महाराष्ट्राच्या इतिहास व भूगोलावर जास्त क्वेश्चन येणार आहेत बघा मित्रांनो. याचा पण जो दर्जा आहे तो राहणार आहे डिग्रीच्या बेस, तुमची जी विद्यापीठाची पदवी असेल त्याच्या बेसवर राहणाऱ्याच्या आसपास तुमची या प्रश्नपत्रिकेचा डिग्री राहणार आहे जो दर्जा आहे तो. डेली इन्सिडन्स, लिटरेचर, रिलिजन, नंतर पॉलिटिक्स, इथॉलॉजी, सोशल अँड इंडस्ट्रियल अमेंडमेंट्स, नंतर ग्रेट पर्सनॅलिटीज ऑफ स्पोर्ट अँड देअर अचिव्हमेंट, स्पोर्टचे जे राहतात त्यामधल्या ग्रेट जे व्यक्ती आहेत त्याच्यावर क्वेश्चन राहणार आहे. हिस्ट्री राहणार आहे, जिओग्राफिक राहणार आहे महाराष्ट्राच्या यातली 15 क्वेश्चन 30 मार्क. नंतर बघा मित्रांनो, बौद्धिक चाचणी राहणार आहे. जे आहे ते राहणार आहे जे उमेदवार फास्टमध्ये करू शकले त्याकरता ते त्यावेळेस त्याचा काही सांगू शकत नाही बघा मित्रांनो कोणते क्वेश्चन येतील. हा दर्जा मात्र पदवीच्या बेसवर राहणार आहे, त्याचे पण 15 क्वेश्चन राहणार आहे 30 मार्काकरता. आणि नंतर बघा मित्रांनो, हे जे 4 फॅक्टर आहेत ते प्रत्येक पदाकरता सेम आहे. आता फक्त आपण बघा मित्रांनो प्रत्येक पदाकरता स्पेशल एक फॅक्टर बघणार आहोत, 5वा फॅक्टर. तर यामध्ये बघा मित्रांनो, वैज्ञानिक सहाय्यक पदाकरता विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र व न्याय सहाय्यक विज्ञान संबंधित पदावरील आवश्यक असलेल्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा क्वेश्चन राहणार आहेत. हे तुमचं बघा मित्रांनो जे क्वालिफिकेशन हेच मागितलेलं आहे आणि त्याच्या रिलेटेड तुमचे क्वेश्चन राहणार आहेत. 40 क्वेश्चन राहणार आहेत 80 मार्काकरता. नेक्स्ट बघा मित्रांनो, वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी आणि ध्वनिफीत 4 फॅक्टर सेम, 15 क्वेश्चन 30 मार्क. फक्त जो लास्ट फॅक्टर आहे त्यामध्ये 40 क्वेश्चन राहणार आहेत ते राहणार तुमचे बघा मित्रांनो
भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, न्यायसहाय्यक विज्ञान याच्या रिलेटेड राहणार आहे तुमच्या डिग्रीच्या सारखं. जसं इलेक्ट्रॉनिकची डिग्री आहे, माहिती तंत्रज्ञानची डिग्री आहे, त्याच्या बेसवर तुमचे क्वेश्चन राहणार आहेत. 40 क्वेश्चन 80 मार्काकरता. नेक्स्ट पद आहे बघा मित्रांनो वैज्ञानिक सहाय्यक. 5वा फॅक्टर बघा मित्रांनो मानसशास्त्र विषयातील पदवी याप्रमाणे जो सिलेबस असतो मानसशास्त्राचा त्याच्या रिलेटेड क्वेश्चन राहणार आहे. 40 क्वेश्चन 80 मार्काकरता. सर्व पेपरकरता 90 मिनिटेच क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहेत, 1.5 तास. नंतर बघा मित्रांनो वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक व वरिष्ठ लिपिक भांडार या पदाकरता बघा मित्रांनो राहणार आहे. 4 फॅक्टर सेम आहेत. विज्ञान शाखेतील जे 12वीची बेस आहे त्याच्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पदाकरता जे एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे असते त्याच्यावर तुमचे क्वेश्चन राहणार आहेत सायन्सचे. 40 क्वेश्चन राहणार आहेत 80 मार्काकरता. आणि लास्ट बघा मित्रांनो कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक. तर यामध्ये बघा मित्रांनो सेम आहे, 4 फॅक्टर सेम. नंतर विज्ञान शाखेतील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पदाकरता आवश्यक असलेले किमान शैक्षणिक अर्थानुसार प्रश्न विचारले जाणार आहेत. 40 क्वेश्चन 80 मार्काकरता. जो प्रश्नपत्रिका दर्जा आहे तो 10वीच्या बेसचा राहणार आहे बघा मित्रांनो. नंतर व्यवस्थापक गट क पद आहे बघा मित्रांनो बौद्धिक चाचणी. यामध्ये वेगळं नाही बघा मित्रांनो, यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी हे 4च राहणार आहेत. फक्त क्वेश्चन जे आहे ते प्रश्नसंख्या 25-25 केली जाणार आहे 50 गुणाकरता. म्हणजे अगोदर मराठी, इंग्रजी, सामान्य आणि याला 15-15 क्वेश्चन होते. फक्त व्यवस्थापक गट क या पदाकरता बघा मित्रांनो 25 क्वेश्चन राहणार आहेत 50 मार्काकरता. तर प्रत्येक क्वेश्चन 2 गुण ठेवले बघा मित्रांनो क्वेश्चनला. तर बघा मित्रांनो असा हा सिलेबस होता व परीक्षा पद्धती होती. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तसेच डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर अशाच व्हिडिओ करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.